हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड केमिस्ट्री NCERTमधील चॅप्टर नंबर 2 दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम. याआधी ऑलरेडी मी चॅप्टर नंबर 1 अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. सो स्ट्रक्चर ऑफ ॲटम या चॅप्टरमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा तर सब ॲटॉमिक पार्टिकल्स पाहणार आहोत, म्हणजे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन यांचा शोध कसा लागला. त्यासोबतच असं आहे का की लगेच ॲटम कसं आहे ते कळलं, तर असं काही नाही आहे. मग त्याच्या आधी कॅथोड रेज काय आहे, त्याच्यानंतर मग सब ॲटॉमिक पार्टिकल्स, मग ॲटम शोधण्याआधी कुठले कुठले शोध लागले होते किंवा कोणत्या कोणत्या सायंटिस्टनी काय, हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर नीटची तयारी करत असाल तर अनअकॅडमीतर्फे 2 जानेवारीला सकाळी 11 वाजता नीट कॉम्बॅक्ट टेस्ट अरेंज केलेली आहे. ही टेस्ट 11th, 12th, 13th सगळ्या क्लासेससाठी अवेलेबल आहे. 28 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 45 मिनिटची टेस्ट आहे. तुम्ही ही टेस्ट फ्रीमध्ये जॉईन करू शकता. टेस्टसाठी सुहानी 10 हा कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला ही टेस्ट फ्रीमध्ये जॉईन करता येईल. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. जर तुमचा रँक 1 to 3 मध्ये आला तर तुम्हाला 100% स्कॉलरशिप मिळणार आहे. सोबतच गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल्स देखील आहेत. त्यासोबतच बाकीचे जे रँक्स आहेत त्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप देखील मिळेल. नेक्स्ट, या टेस्टमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला डिटेल सोल्युशन पण मिळणार आहे आफ्टर टेस्ट. जे क्वेश्चन्स आहेत तर ते जशी की नीटची एक्झाम असते त्याप्रमाणे अरेंज आहेत. सिलेबस सेम आहे जो की नीटसाठी असणार आहे. तसेच जे 2022मध्ये नीट देणार आहेत त्यांच्यासाठी अनअकॅडमीवरती बॅच नावाची नवीन बॅच सुरू होणार आहे 29 डिसेंबरपासून. जर तुम्हाला या बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं असेल तर तुम्ही अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. सबस्क्रिप्शन दरम्यान जर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरला तर तुम्हाला याच्यावरती आणखी 10% डिस्काउंट पाहायला मिळेल. जर तुम्ही 6 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 1 मंथचं सबस्क्रिप्शन फ्री मिळेल आणि जर तुम्ही 18 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 2 मंथचं सबस्क्रिप्शन फ्री मिळेल. यासाठी पण तुम्ही जर सुहानी 10 कोड वापरला तर तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहायला मिळेल. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो थँक्यू सो मच. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी थोडीशी इंट्रोडक्शन आहे जी तुम्ही रीड करू शकता. यामधले काही महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे ॲटमला आपण ॲटम का म्हणतो, तर तुम्ही जर ग्रीक वर्ड पाहिला तर तो आहे एटोमिओ. याचा अर्थ काय की जे अनकटेबल आहे, जे नॉन डिव्हिजिबल आहे त्याला आपण म्हणतो ॲटम किंवा एटोमिओ. मग तुम्ही जर ॲटम पाहिला तर तो खूप 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 छोटा आहे आणि त्याला तुम्ही दोन पार्ट्समध्ये डिवाईड करू शकत नाही, त्याला तुम्ही कट करू शकत नाही, कारण तोच एक असा पार्टिकल आहे की जो सगळ्यात शेवटचा आहे, त्याला तुम्ही अजून किती कट करणार. ओके, सो दॅट्स वाय त्याला आपण म्हणतो ॲटम, एटोमिओ. नेक्स्ट आहे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. ही थिअरी तुम्ही याच्या आधीही 9th किंवा 10th मध्ये पाहिली असेल. सो डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीमध्ये आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कॉन्स्टंट कंपोजिशन, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन या सगळ्या लॉजची माहिती मिळते. म्हणजे आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन काय आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय आहे. तर हे सगळे लॉज डाल्टन्स थिअरीमधून एक्सप्लेन केले जातातच. डाल्टन्स थिअरी ही आपण पाहिलेली आहे. पण मग डाल्टन्स थिअरीचं फेल्युअर काय होतं, किंवा फेल्युअर म्हणण्यापेक्षा आपण ड्रॉबॅक म्हणूया. ड्रॉबॅक काय होता, ड्रॉबॅक असा होता की तुम्ही लहान असताना कधीतरी एखाद्या सिल्कच्या कपड्यावरती ग्लास रॉड रब केली असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळलं असेल की याच्यामध्ये काहीतरी चार्ज पास आउट होत आहेत किंवा काहीतरी छोटंसं अट्रॅक्शन याच्यामध्ये होतं, किंवा तुम्ही कोम डोक्यावरती रब केला असेल ऑइली हेअर्सवरती आणि मग जर पानांच्या बाजूला ठेवलं, पुस्तकाच्या किंवा वहीच्या पानाच्या बाजूला वगैरे, तर ती पानं त्या स्केलला चिटकतात किंवा त्या कोमला चिटकतात. तर मग हे कशामुळे होते हे डाल्टन्स थिअरीमध्ये एक्सप्लेन केलं गेलं नव्हतं. सो दॅट वॉज दी ड्रॉबॅक. बाकी सगळं जर आपण पाहिलं तर डाल्टन्स थिअरीमधून आपल्याला बरेचसे लॉस देखील कळतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपण सुरुवात करणार आहोत ॲटमचा शोध कसा लागला होता या पूर्ण हिस्ट्रीला. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲटममध्ये कोणते पार्टिकल्स असतात, कारण ॲटम पण पार्टिकल्सपासून बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये असतं इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आता जर आपण एक बेसिक स्ट्रक्चर पाहिलं जे की आपण आत्तापर्यंत शिकत आलेलो होतो, याच्यानंतर तुम्हाला ॲटमचा एक वेगळा भाग पाहायला मिळणार आहे, एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. पण आतापर्यंत आपण ॲटम कसा पाहिला होता, तर बेसिकली असं एक गोल किंवा त्याचं एक ऑर्बिट आहे, आतमध्ये एक न्यूक्लियस आहे, याच्या भोवती असे ऑर्बिट्स असतात डिपेंड की त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे. आणि हे जे न्यूक्लियस आहे याच्या आतमध्ये असणार आहेत प्रोटॉन्स जे की पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि न्यूट्रॉन्स ओके जे की चार्जलेस आहेत. आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून सेंटरमध्ये काय होणार आहे, न्यूक्लिओन्स त्याला आपण म्हणतो, दोघांना एकत्र मिळून. आणि हे कशामध्ये असतात, न्यूक्लियसमध्ये असतात. आणि हे जे ऑर्बिट्स आहेत त्या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स असे रिव्हॉल्व करत असतात. ओके, सो हे आपण बेसिक स्ट्रक्चर पाहिलं होतं, कोणत्याही ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपण याच्यामध्ये पाहिलं होतं. पण इथून पुढे मात्र आपल्या ॲटमची कॉन्सेप्ट थोडीशी डेव्हलप होणार आहे आणि थोडीशी बदलणारही आहे. सो लेट अस स्टार्ट टू दी न्यू इंटरेस्टिंग टॉपिक. सगळ्यात पहिल्यांदा आहे दॅट इज डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्या आधी तुम्हाला हेही माहिती असेल की जे
सिमिलर चार्जेस असतात ते एक दुसऱ्याला रिपेल करतात, म्हणजे पॉझिटिव्ह रिपेल करणार आहे, निगेटिव्ह रिपेल करणार आहे. पण जे अपोजिट चार्जेस असतात ते एक दुसऱ्यांना अट्रॅक्ट करतात, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्हला अट्रॅक्ट करणार, निगेटिव्ह पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करणार. ओके. ॲज यू नो की इलेक्ट्रॉन्स कसं आहे, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. सो आता आपण इलेक्ट्रॉन्सची हिस्ट्री पाहूया. In 1830, Michael Faraday showed that electricity is passed through a solution of an electrolyte. Chemical reaction occurred at the electrodes, which results in the liberation and deposition of matter at the electrodes. सो तुम्ही 10th किंवा 9th मायकेल फेराडेंचं नाव ऐकलं असेलच, इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये वगैरे किंवा कुठेतरी ऐकलं असेलच. सो हे एक्सपेरिमेंट काय आहे, तर तुम्हाला एखादं सोल्युशन घ्यायचं आहे की ज्यामधून इलेक्ट्रिसिटी पास आउट होऊ शकते, आणि त्या सोल्युशनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रोलाइट्स घ्यायचे आहेत, इलेक्ट्रोड्स इथे घ्यायचे आहेत. इलेक्ट्रोड्समध्ये तुम्ही ग्रॅफाईटचे वगैरे रॉड्स देखील यूज करू शकता. आणि यामधून जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास आउट करणार आहात, तर तेव्हा या सोल्युशनमधले काही पार्टिकल्स तुम्हाला इथे स्टिक झालेले पाहायला वगैरे मिळतील. सो हे काय आहे, डिपोजिशन होतं किंवा लिबरेशन. काही ठिकाणी लिबरेशन पाहायला मिळेल, काही ठिकाणी डिपोजिशन पाहायला मिळेल. सो हे पूर्ण आपण 12th पाहणार आहोत. आता जस्ट एक आयडिया तुम्हाला दिलेली आहे. सो याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी जेव्हा याच्यामधून पासआउट झाली, तेव्हा हे जे काही डिपोजिशन झालेलं आहे, काही ठिकाणी लिबरेशन झालेलं आहे, तर हे सगळं कशामुळे होते, ऑब्व्हियसली ॲटम्समुळे, ॲटम्समधल्या पार्टिकल्समुळे आणि त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉन्समुळे. सो त्याच इलेक्ट्रॉन्सचा आता आपण अभ्यास करणार आहोत. So, in mid 1850s, many scientists, mainly Faraday, began to study electrical discharge in partially evacuated tubes known as cathode ray discharge tubes. हे खूप महत्त्वाचं आहे. तर बेसिकली याच्यामध्ये काय केलं गेलं होतं, मी छोटासा एक्सपेरिमेंट आहे, थोडक्यात समजावते, नंतर आपण रीड करणार आहोत. तर इथे एक ग्लास ट्यूब घेतली होती. ग्लास ट्यूब जसे की ॲज युज्युअल असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याप्रमाणे घेतली होती. या ठिकाणी इलेक्ट्रोड्स अटॅच केलेले आहेत आणि इथे इलेक्ट्रिकल वायर आहे, ज्याला इथे बॅटरी जॉईन केलेली आहे, जेणेकरून जे व्होल्टेज आहे किंवा जो करंट आहे तिथून पास व्हावा यासाठी. सो बेसिकली याच्यामध्ये करायचं काय आहे, तर करायचं हेच आहे की आपल्याला इलेक्ट्रॉन्सचा शोध लावलेला आहे, तो कसा लावला हे पाहायचं आहे. मग इलेक्ट्रॉन्सचा शोध कसा लागला किंवा हे रेस कसे दिसत होते किंवा कसा याचा शोध लागला, हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सो बेसिकली जेव्हा आपण हा करंट सुरू केला, तर करंट सुरू केल्यानंतर काय झालं, हे जे कॅथोड रेजमध्ये असणारे कॅथोडमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत, ते रेसच्या फॉर्मॅटमध्ये किंवा रेसच्या फॉर्ममध्ये कुठे आले, एनॉडकडे अट्रॅक्ट झाले. ओके, कॅथोडमधले जे पार्टिकल्स आहेत तर ते एनॉडकडे आले, म्हणजेच निगेटिव्ह टर्मिनलकडे किंवा निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे असणारे जे पार्टिकल्स आहेत तर ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे आले. ओके, हा शोध इथून लागला होता. आता जसं की आपण मगाशी पाहिलं की जे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजे जे अपोजिट चार्जेस असतात तेच काय करतात, एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करतात, आणि जे लाईक चार्जेस असतात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ते काय करतात, रिपेल करतात. सो ऑब्व्हियसली आता या ठिकाणी हे जे निगेटिव्ह पार्टिकल्स आहेत तर ते कुठे जातील, पॉझिटिव्हकडे, आणि एनोड कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे एक एंड निगेटिव्ह आहे, एक एंड पॉझिटिव्ह आहे. सो आता हे तर झालं की असं एक थोडक्यात शोध लागला होता. पण तरीही या रेज एवढ्या फास्ट असायच्या किंवा एवढ्या म्हणजे इतक्या मायन्यूट असायच्या की त्या आपण इझिली पाहू शकत नव्हतो. मग त्यासाठी आता काय पुढे त्याच्यावरती उपाय केला आहे तो आपण पाहणार आहोत. मग त्याआधी मी आता जे काही सांगितलं ते आपण रीड करूया, जेणेकरून तुम्हाला अजून चांगलं समजेल. सो या ठिकाणी आपण जी ट्यूब वापरली होती, जी ग्लास ट्यूब आपण वापरली होती, दॅट वॉज एम्प्टी. ती एम्प्टी ट्यूब घेतलेली होती. एम्प्टी ट्यूब यासाठी की मध्ये कुठेही अडथळा येऊ नये, त्यासोबतच प्रेशर लो राहावं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ट्यूब कशी होती, एम्प्टी घेतली होती. सो 2 इलेक्ट्रोड्स होते आणि ते सील केले होते, कॅथोड आणि एनोड. कॅथोड जे की कॅथोड जे की निगेटिव्हली चार्ज्ड आहे आणि एनोड जे की पॉझिटिव्हली चार्ज्ड आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. So next to that is the electrical discharge through the gases could be observed only at very low pressure and very high voltage. So आता इथे जे आपल्याला पार्टिकल्स किंवा जे वेव्स पाहायला मिळणार आहेत, ज्या रेस पाहायला मिळणार आहेत, त्या फक्त लो प्रेशरवरती आणि हाय व्होल्टेजवरती पाहायला मिळतात. द प्रेशर of different gases could be adjusted by evacuation of the glass tube, आणि हे प्रेशर आपण ॲडजस्ट वगैरे करू शकतो ज्या पद्धतीने आपल्याला हवं असेल त्यानुसार. नेक्स्ट आहे when sufficiently high voltage is applied across the electrodes, current starts moving through a stream of particles moving in the tube from negative electrode to the positive electrode. आणि जेव्हा एक सफिशियंट व्होल्टेज त्याला मिळेल तेव्हा ही इलेक्ट्रिसिटी जी इथे आलेली आहे ती आपल्यासोबतच कॅथोडकडून जे निगेटिव्ह पार्टिकल्स आहेत किंवा जे निगेटिव्ह सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत तर ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे म्हणजेच ॲनोडकडे घेऊन जाणार आहे. ओके, आणि हे जे आहे जे कॅथोडकडून ॲनोडकडे चाललेले जे आहेत, जी रे आहे किंवा जे पार्टिकल्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत कॅथोड रेस किंवा कॅथोड रे पार्टिकल्स. सो
तुम्ही याची डेफिनेशन लक्षात ठेवू शकता की जेव्हा आपण व्होल्टेज स्टार्ट करणार आहोत किंवा जेव्हा सफिशियंट व्होल्टेज मिळणार आहे तर तेव्हा केथोडकडून म्हणजेच निगेटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडून काही जे पार्टिकल्स आहेत किंवा काही ज्या रेज आहेत तर त्या पॉझिटिव्हकडे जाणार आहेत किंवा एनोडकडे जाणार आहेत आणि त्याला आपण म्हणणार आहोत कॅथोड रेज किंवा कॅथोड रे पार्टिकल्स. सो हे झाले आपले इलेक्ट्रॉन्स. याला आता इलेक्ट्रॉन्स हे नाव कसं पडलं ते आपण पुढे पाहतोय. सो आता हा जो फ्लो होणार आहे करंटचा तर तो होतोय कॅथोडपासून एनोडकडे, पण हा फ्लो दिसत नाही आहे कारण हे पार्टिकल्स खूप फास्ट आहेत. मग आता हा फ्लो पाहायचा कसा किंवा हे नेमकं कसं प्रूव्ह करायचं की असंच काहीतरी होतं. सो बेसिकली त्यासाठी काय केलं गेलं, सेम याच पद्धतीने इथे पुन्हा एकदा घेतलेला आहे आपला जो रॉड आहे तर तो, आणि इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक फ्लोरोसनचं कोटिंग लावलेलं आहे. फ्लोरोसनचं कोटिंग म्हणजेच काय, झिंक सल्फाईडचं कोटिंग लावलेलं आहे की ज्याद्वारे जर इथून रेस किंवा पार्टिकल्स आले तर इथे ते काहीतरी मार्क करतील जेणेकरून आपल्याला हे गेस करता येईल किंवा एक प्रूफ मिळेल आपल्याकडे की काहीतरी पार्टिकल्स इकडून म्हणजे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे ट्रॅव्हल झालेले आहेत. ओके, मग त्यासाठी काय केलं गेलं, जस्ट या ठिकाणी एक झिंकचं एक छोटंसं एक बारीक फिल्म लावण्यात आलं किंवा एक लेअर लावण्यात आला आणि जेव्हा पुन्हा एकदा करंट यामधून हाय व्होल्टेजवाला पास केला तर तेव्हा पुन्हा इथले जे पार्टिकल्स आहेत निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे गेले आणि यांनी इथे एक स्पॉट तयार केला, म्हणजे एक ब्राईट स्पॉट त्या कोटिंगवरती तयार झाला आणि त्याच्यावरून असं पक्क झालं किंवा एक प्रूफ मिळाला की खरंच या ठिकाणी केथोडपासून एनोडकडे काहीतरी पार्टिकल्स किंवा रेस काय होत आहेत, ट्रॅव्हल होत आहेत. ओके, सो आता हे सगळं एक्सपेरिमेंट झालं, ऑब्झर्वेशन सगळं करून झालं. मग याचं कन्क्ल्युजन काय निघालं की द कॅथोड रेज स्टार्ट फ्रॉम कॅथोड अँड मूव्ह टुवर्ड्स एनोड. आता हे कॅथोड रेज कॅथोडपासून स्टार्ट झालेले आहेत, कॅथोडपासून ओरिजिनेट झालेले आहेत. सो दॅट्स वाय आपण ह्याला कॅथोड रेज म्हणणार आहोत. ओके, सो नावातच कॅथोड आहे, सो तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता की कॅथोडपासून स्टार्ट होऊन कुठे गेलेले आहेत, एनोडकडे. ऑब्व्हियसली एनोडकडे जाणार कारण हे निगेटिव्हली चार्ज आहे, हे पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि जे आपले कुठलेही चार्जेस असतात तर ते अपोजिट चार्जेसच अट्रॅक्ट करतात आणि लाईक चार्जेस नेहमी रिपेल करतात. नेक्स्ट आहे दीज रेज देमसेल्व्स आर नॉट विजिबल बट देअर बिहेवियर कॅन बी ऑब्झर्व्ड विथ दी हेल्प ऑफ सर्टन काइंड ऑफ मटेरियल दॅट इज फ्लोरोसन्स वगैरे वापरून आपण यांचं बिहेवियर अभ्यासू शकतो. त्याच्यामुळेच आपण मगाशी फ्लोरोसन्सचं एक फिल्म किंवा एक मटेरियल तिथे स्टिक केलं होतं किंवा तिथे असे कोटिंग केलं होतं. नेक्स्ट आहे टेलिव्हिजन पिक्चर ट्यूब्स आर कॅथोड रे ट्यूब्स अँड टेलिव्हिजन पिक्चर रिझल्ट्स ड्यू टू फ्लोरेसन्स ऑन द टेलिव्हिजन स्क्रीन कोटेड विथ सर्टन फ्लोरोसंट और फॉस्फोलोरसंट मटेरियल. सो त्यामध्ये काय असणार आहे, टेलिव्हिजन पिक्चर ट्यूब्स जे की कॅथोड रेसपासून बनलेले असतात आणि त्या कॅथोड रेसमधून जेव्हा ते जी कोटिंग असणार आहे, जी फिल्म असणार आहे, जी स्क्रीन असणार आहे ती कशाची असणार आहे, फ्लोरोसंटची असणार आहे, जेणेकरून त्याच्यावरती ते रेस पडतील आणि मग ते छान असं चित्र तयार होईल आणि तुम्हाला मूवी वगैरे किंवा टेलिव्हिजनवरती पाहता येईल. नेक्स्ट आहे इन द ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिकल और मॅग्नेटिक फील्ड दी रेज ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन्स. सो जर आजूबाजूला कुठेही इलेक्ट्रिकल किंवा मॅग्नेटिक फील्ड नसेल, हा प्रश्न विचारला जातो कारण हा थोडासा कन्फ्युजिंग आहे कारण आपल्याला अजून एनोड रेस पण पाहायचं आहे. सो लिटिल बिट कन्फ्युजन होऊ शकतं. सो बेसिकली जेव्हा त्या रेसच्या अवतीभोवती कुठेही इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड नसेल तर तेव्हा हे ज्या रेज आहेत, जे कॅथोड रेस आहेत तर त्या एकदम स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करणार आहेत. नेक्स्ट आहे इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिकल और मॅग्नेटिक फील्ड द बिहेवियर ऑफ कॅथोड रेस आर सिमिलर टू दॅट एक्सपेक्टेड फ्रॉम निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स सजेस्टिंग दॅट द कॅथोड रेस कन्सिस्ट ऑफ निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स कॉल्ड एज इलेक्ट्रॉन्स. पण जर आपण या रेसच्या अवतीभोवती कुठेतरी मॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड ठेवलं तर जे इलेक्ट्रॉन्स म्हणजे आत्ताचे जे आपले इलेक्ट्रॉन्स आहेत, जे आपल्याला माहिती आहे की ते निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, ते इलेक्ट्रॉन्स आहेत, तर त्या काळामध्ये हे माहिती नव्हतं. मग जर आपण एखादा मॅग्नेटिक फील्ड किंवा एखादं इलेक्ट्रिक फील्ड जर या रेसच्या अवतीभोवती ठेवलं तर ज्याप्रमाणे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स ॲक्ट करतील त्याचप्रमाणे हे कॅथोड रेस देखील ॲक्ट करत होते आणि त्याच्यावरून मग हे डिस्कवर झालं की हे कॅथोड रेस म्हणजेच काय आहे, याच्यामध्ये कोणते पार्टिकल्स आहेत, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत आणि मग त्याला इलेक्ट्रॉन्स असं नाव देण्यात आलं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅथोड रेस म्हणजेच इलेक्ट्रॉन्स डू नॉट डिपेंड अपॉन मटेरियल ऑफ इलेक्ट्रोड्स अँड नेचर ऑफ द गॅस प्रेझेंट इन द कॅथोड रे ट्यूब. आता जर आपण या कॅथोड रे ट्यूबमध्ये सपोज कुठला तरी गॅस सोडला, ओके, सो याच्यामध्ये आपण सपोज कुठलाही गॅस आपण याच्यामध्ये सोडलेला आहे, मग आता त्या गॅसचा किंवा ते जे काही आपण सबस्टन्स याच्यामध्ये सोडणार आहोत त्या सबस्टन्सचा त्या कॅथोड रेसवरती काही परिणाम होईल का, तर अजिबात होत नाही कारण कॅथोड रेस हे यांना सबस्टन्सशी काहीच फरक पडत नाही किंवा आजूबाजूला कोणता गॅस आहे, कोणता मटेरियल आहे याच्याशी काहीच फरक पडत नाही. सोबतच ते कोणत्या मटेरियलमध्ये आहेत, इलेक्ट्रोडचं मटेरियल कोणतं आहेत याच्याशी काही फरक पडत नाही.
सो देन वी कॅन कन्क्लूड दॅट इलेक्ट्रॉन्स आर बेसिक कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑल दी ॲटम्स. आणि त्यामुळे आपण असं कन्क्लूड करू शकतो की सगळ्या ॲटम्सचं जे बेसिक युनिट आहे ते काय आहे, इलेक्ट्रॉन्स आहे. आता आपण इलेक्ट्रॉन्सबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आता आपण पाहतोय चार्ज टू मास रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन्सचं जे चार्ज आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्सवरती असणारा जो चार्ज आहे डिवायडेड बाय इलेक्ट्रॉन्सवरती असणारा जो मास आहे यांचा रेशो. आता हा जो रेशो असणार आहे तर हा रेशो केथोड रेजसाठी कॉन्स्टंट असतो. ओके, हा रेशो केथोड रेजसाठी कॉन्स्टंट असतो. बट जे एनोड रेज आहेत, एनोड रेज आपण पुढे पाहणार आहोतच. एनोड रेजसाठी मात्र हा रेशो कॉन्स्टंट नसतो. का नसतो याचंही रिझन आपण पुढे पाहणार आहोत. So in 1897, British physicist J.J. Thomson measured the ratio of electrical charge जे आपण E ने डिनोट करतो to the mass of electron, that is आपण Me ने डिनोट करतो by using cathode ray tube and applying electrical and magnetic field perpendicular to each other as well as to the path of electrons. So basically J.J. थॉम्सन यांनी काय केलं की यांनी आत्ताच जस्ट कॅथोड रेसचा वगैरे शोध लागला होता, तर कॅथोड रेसच्या सहाय्याने त्यांनी इलेक्ट्रॉनचा मास किती आहे, इलेक्ट्रॉन्सचा चार्ज किती आहे यांचा रेशो घेतला. जे इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक फील्ड्स आहेत तर ते एक दुसऱ्यांना परपेंडिक्युलर असतात. याचा अर्थ काय, तर लेट मी ड्रॉ. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असतात आणि बरोबर या प्रत्येक लाईनला अशा पद्धतीने परपेंडिक्युलर असणार आहे मॅग्नेटिक फील्ड. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये हे ॲक्च्युली 3D स्ट्रक्चर असायला पाहिजे. सो हे 3D स्ट्रक्चर असतं आणि दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजे दोघं काय असतात, एक दुसऱ्यांना परपेंडिक्युलर असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. सो हे फिगर 2.2 मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी खाली डायग्राम पण पाहू शकता. नेक्स्ट आहे when only electric field is applied, the electrons deviate from their path and hit the cathode ray tube at point A. जर आपण इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन फील्ड आहेत, जर आपण फक्त इलेक्ट्रिक फील्डच अप्लाय केलं तर ॲक्च्युली जे आपले कॅथोड रेज आहेत किंवा जे इलेक्ट्रॉन आहेत त्याचा पाथ असा आहे, म्हणजे बीकडे जायला पाहिजे स्ट्रेट लाईनने. ओके, पण ते बीकडे जात आहेत का, तर नाही, ते थोडेसे डेव्हिएट होत आहेत आणि एकडे जात आहेत जर आपण फक्त इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर. दुसरी गोष्ट आहे सिमिलरली वेन ओनली मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड, इलेक्ट्रॉन स्ट्राइक्स द कॅथोड रे ट्यूब ॲट पॉईंट सी. आणि जर आपण फक्त मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, इथे आपण फक्त इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं होतं, आता जर आपण फक्त मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर हे कॅथोड रेज असे जात आहेत. पण जर आपण इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक यांच्यापैकी काही अप्लाय जर नाही केलं, म्हणजे काहीच नाही, ॲबसेंट आहेत दोन्ही देखील, तर मग ही जी रे असणार आहे तर ते एकदम स्ट्रेट जाणार आहे. सो हीच प्रॉपर्टी आपण मगाशीही पाहिली होती की जे कॅथोड रेज असतात तर ते इन द ॲब्सन्स ऑफ इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड ते स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे by carefully balancing the electrical and magnetic field strength, it is possible to bring back the electron to the path which is followed in the absence of electric or magnetic field and they hit the screen at point B. बट आपण असंही करू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांचा एक प्रॉपर बॅलन्स तयार करू शकतो की ज्याद्वारे पुन्हा एकदा त्या ज्या रेज आहेत तर त्या एका स्ट्रेट लाईनमध्ये येऊ शकतात त्यांच्या ओरिजिनल पाथवरती. थॉम्सन argued that the amount of deviation of the particles from their path in the presence of electrical or magnetic field depends upon. सो थॉम्सन यांचं म्हणणं होतं की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे की इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्या प्रेझेन्समध्ये ट्रॅव्हल होणार आहेत एका स्ट्रेट लाईनमध्ये, तर हे खालील काही गोष्टींवरती डिपेंड आहे. पहिला पॉईंट असा आहे की द मॅग्निट्यूड ऑफ द निगेटिव्ह चार्ज ऑन द पार्टिकल ग्रेटर द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज ऑन द पार्टिकल greater is the interaction with the electric or magnetic field and thus greater is deflection. सो जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज त्या पार्टिकलवरती प्रेझेंट असेल, म्हणजे तो जो आपला इलेक्ट्रॉनचा पार्टिकल आहे त्याच्यावरती जेवढा जास्त चार्ज प्रेझेंट असेल तेवढं जास्त इंटरॅक्शन होणार आहे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डसोबत. आणि जेवढं जास्त इंटरॅक्शन होणार ऑब्वियसली तेवढंच जास्त डेव्हिएशन होणार आहे. म्हणजे जेवढे चार्ज जास्त असेल तेवढं जास्त इंटरॅक्शन, जास्त इंटरॅक्शनमुळे जास्त डेव्हिएशन म्हणजे काय, ओरिजिनल पाथपासून तेवढंच जास्त ते दूर जाणार आहे. नेक्स्ट आहे द मास ऑफ द पार्टिकल. लायटर द पार्टिकल ग्रेटर द डिफ्लेक्शन. जेवढं कमी मास असेल, जेवढं ते पार्टिकल हेवी नसेल किंवा जेवढं ते पार्टिकल लायटर असेल तेवढं जास्त डिफ्लेक्शन होणार आहे. ओके, कारण जेवढं ते पार्टिकल लाईट असेल तेवढं जास्त चार्ज असणार आहे आणि तेवढं जास्त त्याच्यावरती डिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मास वाढला की चार्ज कमी होतं. मास आणि चार्ज कसे आहेत, आपण म्हणू शकतो की इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. नेक्स्ट आहे the strength of the electrical or magnetic field. The deflection of electrons from its original path increases with the increase in voltage across the electrodes or the strength of the magnetic field. जर आपण व्होल्टेज वाढवलं,
ओके, व्होल्टेज जे पासआउट आपण करत होतो त्या कॅथोड रे ट्यूबमधून, जर ते आपण व्होल्टेज वाढवलं तर तरी देखील डिफ्लेक्शन वाढणार आहे. कारण व्होल्टेज वाढवतोय म्हणजेच काय करतोय आपण, थोडक्यात चार्जेस वाढवतोय की नाही. सो दॅट्स वे ते डिफ्लेक्शन होणार आहे. So by carrying out accurate measurements on the amount of deflection observed by the electrons on the electric field strength or magnetic field strength, Thomson was able to determine the value, that is E by M. म्हणजेच काय, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन याचा एक रेशो फाइंड आउट केला. या रेशोवरती हे जे आपले कॅथोड रेज आहेत तर ते स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करणार आहेत. आणि तो रेशो होता 1.7 इंटू 10⁻11 क्युलम पर किलोग्राम. ओके, हे काय आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज डिवायडेड बाय इलेक्ट्रॉनचा मासचा रेशो. So here where me म्हणजे काय, mass of the electron is in kg and charge on the electron is in coulomb. So since electrons are negatively charged, the charge on electrons is minus e. So इथे आपण as you know की सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रॉन्स कसं आहेत, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. सो या ठिकाणी आपण फक्त ई म्हणजे फक्त चार्ज न घेता आपण निगेटिव्ह चार्ज घेणार आहोत, फक्त एवढाच फरक आहे. सो हा रेशो जो असणार आहे ई एम रेशो म्हणजेच चार्ज अपॉन मास रेशो ऑफ इलेक्ट्रॉन, हा रेशो कॉन्स्टंट असणार आहे कॅथोड रेजसाठी. नेक्स्ट आहे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. आता आपण इलेक्ट्रॉन्सवरचा चार्ज पाहतोय. सो आर ए मिलेकन डिवाइस्ड अ मेथड नोन ॲज ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. सो हा एक ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट आहे. तर बेसिकली या एक्सपेरिमेंटमध्ये काय आहे हे आधी आपण थोडक्यात पाहूया. सो याच्या आधारे मिलिकन यांनी एका इलेक्ट्रॉनवरती किती चार्ज असतो हे फाइंड आउट केलं होतं. आणि तो किती असतो ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की याच्या आधारे ही फाउंड द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन अँड दॅट इज अराउंड -1.6 इंटू 10⁻−19 क्युलम. सो तुम्ही जर इथे पाहिलं तर या ठिकाणी मायनस का घेतलेला आहे, बिकॉज तो चार्ज कशावरचा आहे, इलेक्ट्रॉनचा आहे. आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज असल्यामुळे या ठिकाणी घेतलेला आहे -1.6. त्यासोबतच ही व्हॅल्यू त्यांनी तेव्हा फाइंड आउट केली होती 18 म्हणजे त्यांचा जो पिरियड होता 1953च्या आधी फाइंड आउट केली होती. पण जर तुम्ही आत्ताची आधुनिक व्हॅल्यू पाहिली म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वगैरे याच्या आधारे, तर ती ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली सेमच आहे. सो तुम्ही या ठिकाणी रेशो घेऊ शकता की द मास ऑफ इलेक्ट्रॉन वॉज डिटरमाइंड बाय कंबायनिंग दिस रिझल्ट्स विथ थॉम्सन्स व्हॅल्यू दॅट वॉज ई बाय एम ई रेशो. एम ई म्हणजे काय, मास ऑफ द इलेक्ट्रॉन आणि अपॉन काय होतं त्या ठिकाणी चार्ज. सो चार्ज बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन यांचा रेशो काय आला होता 1.75 इंटू 10⁻11 क्युलम पर किलोग्राम. आणि आता जो चार्ज फाइंड आउट केलेला आहे मिलिकनच्या एक्सपेरिमेंटनी तो. सो यांचा जर रेशो आपण घेतला तर इट विल बी 9.10 इंटू 10⁻−31 किलोग्राम. सो हा रेशो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि हे काय आहे की एखाद्या इलेक्ट्रॉनवरती एखाद्या इलेक्ट्रॉनचे किती मास असणार आहे, तर त्या मासची व्हॅल्यू आहे 9.1 इंटू 10⁻−31 किलोग्राम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिस्कवरी ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. So electrical discharge carried out in the modified cathode ray tube led to the discovery of canal rays. याला आपण कॅनल रेजही म्हणू शकतो किंवा ॲनॉड रेज देखील म्हणू शकतो. ओके, सो कॅनल रेजच्या आधारे इलेक्ट्रिकल म्हणजे सेम एक्सपेरिमेंट होतं, सेम सेटअप वगैरे सगळं सेम होतं. फक्त इथे थोडेसे चेंजेस थोडंसं चेंज असं आहे. लेट मी शो यू. कुठे गेलं ते आपलं एक्सपेरिमेंट. हां, इथे जर आपण पाहिलं तर इथे चेंज काय होणार आहे, तर इथे म्हणजे या टेस्ट ट्यूबमध्ये किंवा हे जे ट्यूब आहे तर या ट्यूबमध्ये आपण हेलियमचा गॅस टाकणार आहोत. ओके, हेलियमला याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. सो जेव्हा इथून हाय व्होल्टेज येईल तेव्हा ऑब्वियसली इथून इलेक्ट्रॉन पास होतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. मग हे इलेक्ट्रॉन काय होतात, या एच ईवरती बंबार्ड होतात किंवा या दोघांची टक्कर होते. ओके, कोलिजन होतं. कोलिजन झाल्यामुळे याचं एवढ्या जोरात कोलिजन होतं की त्याच्यामुळे काय करतो, हा हेलियम आपल्यामधला एखादा इलेक्ट्रॉन म्हणजे स्वतःमधला एखादा इलेक्ट्रॉन, आता हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 2 आहे. सो जर हेलियमने एक इलेक्ट्रॉन सोडला तर त्याच्याकडे किती राहणार, 1 इलेक्ट्रॉन राहणार. सो हेलियमवरती काय येतो, एच ई पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि त्याच्याकडे फक्त 1 इलेक्ट्रॉन राहतो. ओके, सो या ठिकाणी जो हेलियम असणार आहे जेव्हा इलेक्ट्रॉन बंबार्ड होणार आहे तेव्हा काय तयार होणार आहे, H प्लस. मग आता हा जेव्हा He प्लस तयार होतोय तेव्हा ऑब्वियसली हा कुठे अट्रॅक्ट होणार, निगेटिव्ह टर्मिनलकडे म्हणजेच कॅथोडकडे. आणि मग हा जो He प्लसचा इलेक्ट्रॉन आहे किंवा हा जो He प्लसचा ॲटम आहे तो कुठे ट्रॅव्हल होतो, कॅथोडकडे ट्रॅव्हल होतो. सो ह्या ज्या रेज एनोडपासून कॅथोडकडे जाणार आहेत त्यांनाच आपण म्हणणार आहोत कॅनल रेज किंवा हे जे पार्टिकल्स जात आहेत याला आपण म्हणतो प्रोटॉन्स. ओके, पुन्हा एकदा सांगते, बऱ्याच जणांना अवघड वाटत असेल सो मी रिटर्न पुन्हा एकदा सांगते. इथे आहेत आपले इलेक्ट्रॉन्स. ओके, जेव्हा आपण इथून व्होल्टेज देऊ तेव्हा सफिशियंट व्होल्टेज दिल्यानंतर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते कॅथोडकडून जाणार आहेत एनोडकडे.
ओके. सो जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स कॅथोडकडून ॲनोडकडे जात असतात तर त्याच्या आधी आपण या ठिकाणी काय टाकतो, हेलियमचा गॅस टाकणार आहोत. हेलियमच्या गॅसमध्ये हेलियमचे पार्टिकल्स आहेत. ओके. सो हे जेव्हा इलेक्ट्रॉन्स इथून इकडे जात असतात एनोडकडे, इलेक्ट्रॉन्स एनोडकडे का जात आहेत, ते निगेटिव्ह चार्जकडून ऑब्वियसली पॉझिटिव्ह चार्जकडे जाणार. सो इलेक्ट्रॉन्स जात असताना ते काय होतात, या हेलियमच्या ॲटमवरती बंबार्ड करतात किंवा थोडक्यात कोलिजन होतं. कोलिजन म्हणजे टक्कर होते. कोलिजन झाल्यामुळे हे जे He आहे हा स्वतःमधला एक इलेक्ट्रॉन लूज करतो. आता ऑब्वियसली इलेक्ट्रॉन जेव्हा एखादा ॲटम लूज करणार आहे तेव्हा त्याच्या डोक्यावरती काय, तो पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे इथे जो आता हेलियम आहे मधल्या भागामध्ये, हा कसं झाला, He पॉझिटिव्ह झाला. मग He पॉझिटिव्ह कुठे अट्रॅक्ट होणार, निगेटिव्ह टर्मिनलकडे म्हणजेच कॅथोडकडे. आणि म्हणून हे जे He पॉझिटिव्हवाले सगळे आहे ते कुठे जातात, निगेटिव्ह टर्मिनलकडे, दॅट इज कॅथोडकडे. आणि म्हणून हे कसे ट्रॅव्हल करतात, एनोड टू कॅथोड. आणि याला आपण म्हणणार आहोत कॅनल रेस किंवा प्रोटॉन्स. जे हे ॲटम्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत प्रोटॉन्स. सो आय होप की तुम्हाला मी काय सांगितलं ते कळलं असेल. नेक्स्ट आहे, आणि ऑब्वियसली हे जेव्हा जाणार आहे तेव्हा हे कसे असणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. कारण आपण आत्ताच पाहिलं He कसं होतं, पॉझिटिव्ह होतं आणि कुठे चाललेलं आहे, निगेटिव्हकडे म्हणजेच कॅथोडकडे. Unlike cathode rays, mass of positively charged particles depend upon nature of gas present in the cathode ray tube, and these are simply the positively charged gaseous ions. सो कॅथोड रेस जसं आपण पाहिलं होतं की कॅथोड रेस हे गॅसच्या नेचरवरती डिपेंड नाही आहे, ते इंडिपेंडंट आहे. गॅसच्या नेचरशी काही फरक पडत नाही आहे किंवा ग्लास ट्यूब कशी आहे याच्याशी काही फरक पडत नाही आहे. पण जर आपण एनोड रेस पाहिले तर एनोड रेस मात्र गॅसचं नेचर कसं आहे, त्यासोबतच त्या कॅथोड ट्यूबमध्ये अजून काय काय प्रेझेंट आहे या सगळ्या गोष्टींचा फरक त्याच्यावरती पडतो. नेक्स्ट आहे, द चार्ज टू मास रेशो ऑफ दी पार्टिकल्स डिपेंड्स ऑन दी गॅस फ्रॉम विच दिस ओरिजिनेट. सो हा जो चार्ज टू मास रेशो आहे, एम इजो रेशो आहे, तर या EM जो रेशो आहे, चार्ज बाय मास, इलेक्ट्रॉनचा चार्ज बाय इलेक्ट्रॉनचं मास. सो EM जो रेशो आहे म्हणजे चार्ज बाय मास, हा जो रेशो आहे जो की आपण कॅथोड रेसमध्ये पाहिलं होतं कॉन्स्टंट आहे, बट ॲनोड रेसमध्ये हा कॉन्स्टंट नाही आहे. का, कारण ॲनोड रेस गॅसेसवरती डिपेंड आहे आणि ऑब्वियसली गॅसेसमुळे यांच्यामध्ये हा जो एक रेशो आहे याच्यामध्ये फरक पडणार आहे आणि म्हणून ॲनोड रेसमध्ये हा रेशो कॉन्स्टंट राहत नाही. नेक्स्ट आहे, बट हे जे रेज आहेत या कुठून ओरिजिनेट होतात, कॅथोडपासूनच ओरिजिनेट होतात. कारण आपण काय पाहिलं, कॅथोडमधूनच इलेक्ट्रॉन्स बंबार्ड झाल्यानंतरच इथून हेलियम तिकडे जाणार आहे. म्हणजे बेसिकली जरी आपण असं म्हणतो की ह्या रेस ॲनोड टू कॅथोड ट्रॅव्हल करतात, बट ॲक्च्युली त्या कुठून ओरिजिनेट झाल्या, कॅथोडपासूनच ओरिजिनेट झाला की नाही, कारण कॅथोडवरूनच येणारे इलेक्ट्रॉन्स याला धडकत आहेत. म्हणजे कुठे ओरिजिनेट झालेलं आहे, कॅथोडकडे. सम ऑफ द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॅरी अ मल्टिपल ऑफ द फंडामेंटल युनिट ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज. म्हणजेच हे जे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत किंवा प्रोटॉन्स आहेत तर ते खूप मोठ्या संख्येमध्ये, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करत असतात, इलेक्ट्रिक चार्ज घेऊन जाण्याचं काम करत असतात. बेसिकली ते घेऊन जात नाहीत इलेक्ट्रिक चार्ज, तर ते त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करतात. The behavior of these particles in the magnetic or electrical field is opposite to that observed for electron or cathode rays. सो इलेक्ट्रॉन्समध्ये किंवा आपण कॅथोड रेजमध्ये किंवा निगेटिव्ह रेजमध्ये आपण काय पाहिलं होतं की मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिक फील्डचं जर त्या ठिकाणी प्रेझेन्स असेल तर हे लोक स्ट्रेट ट्रॅव्हल करत नाहीत, डेव्हिएशन दाखवतात. पण हे जर आपण कॅनल रेसबद्दल पाहिलं किंवा प्रोटॉन्ससाठी पाहिलं तर जर मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असेल तरच हे लोक स्ट्रेट ट्रॅव्हल करतात, अदरवाईज दे विल डेव्हिएट. नेक्स्ट आहे, द स्मॉलेस्ट अँड लाइटेस्ट पॉझिटिव्ह आयन वॉज ऑब्टेन फ्रॉम हायड्रोजन अँड वॉज कॉल्ड प्रोटॉन. सो बेसिकली तुम्ही जर हायड्रोजन घेतलं आणि हायड्रोजनला जर तुम्ही आयोनाइज केलं, आयोनाइज करणं म्हणजे काय, तर याच्यामध्ये जे आयन्स आहेत, जे एनायन्स आहेत त्याला आपण बाहेर काढतो. मग जेव्हा याला आपण आयोनाइज करू तेव्हा याच्यामधला एकच इलेक्ट्रॉन आहे याच्यामध्ये, कारण ॲटॉमिक नंबर काय आहे 1. सो याच्यामधला जो इलेक्ट्रॉन आहे तर तो बाहेर निघतो. आता इलेक्ट्रॉन बाहेर निघाल्यानंतर आतमध्ये काय राहणार आहे, ओन्ली हायड्रोजन. कारण आपल्याला माहिती आहे की ॲटम कसा आहे, न्यूट्रल आहे. सो जर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे तर ऑब्वियसली प्रोटॉन असायला पाहिजे. मग इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर आतमध्ये काय राहिलेलं आहे, प्रोटॉन राहिलेला आहे. सो दॅट्स वाय इथून आपल्याला म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर काढल्यानंतरही हायड्रोजनमध्ये काहीतरी पॉझिटिव्हली चार्ज राहत आहे. सो इथून आपल्याला प्रोटॉनचा शोध लागला. सो बेसिकली प्रोटॉनचा शोध गोल्डस्टेन यांनी लावलेला आहे असं आपण म्हणतो काही रेफरन्स बुकच्या आधारे. द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स वॉज कॅरेक्टराइज्ड इन 1919. Later, a need was felt for the presence of electrically neutral particle as one of the constituent of atom, and these particles were discovered by Shandvik.
सो पॉझिटिव्हली चार्जचा शोध लागला, निगेटिव्हली चार्जचाही शोध लागला. मग यासोबतच एखाद्या ॲटममध्ये असं काहीतरी न्यूट्रल पार्टिकल देखील प्रेझेंट असलं पाहिजे असा एक अंदाज बांधण्यात आला होता. आणि ते जे न्यूट्रल पार्टिकल आहे ज्याच्यामध्ये कोणताही चार्ज नाही आहे अशा पार्टिकलचा शोध शांडविक यांनी लावला. कसा लावला तर त्यांनी काय केलं होतं, एक बेरिलियमची शीट घेतलेली आहे. ओके, एक आहे बेरिलियमची शीट आणि त्या शीटवरती त्यांनी काय केलं, अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले. अल्फा पार्टिकल्स म्हणजे काय तर बेसिकली हेलियममधूनच आपल्याला अल्फा पार्टिकल्स मिळतात, हेलियमच्या प्रोटॉनपासून. आणि अल्फा पार्टिकल्स बेसिकली पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात. सो जेव्हा आपण याच्यावरती अल्फा पार्टिकल्स बंबार्ड करणार आहोत बेरिलियमवरती, तर तेव्हा यामधून एक स्लाइटली ग्रेटर म्हणजे प्रोटॉनपेक्षा थोडासा ग्रेटर मास असणारं एखादं पार्टिकल बाहेर पडतं. ओके, प्रोटॉनपेक्षा एकदम स्लाइटली ग्रेटर मास असणारं एक पार्टिकल बाहेर पडतं, ज्याला आपण म्हणतो न्यूट्रॉन, जे की चार्जलेस आहे. त्याच्यामध्ये कोणताही चार्ज प्रेझेंट नाही आहे, ते न्यूट्रल आहे आणि ते प्रोटॉनपेक्षा एकदम स्लाइटली ग्रेटर आहे. किती ग्रेटर आहे त्याचा डिफरन्स आपण एका चार्टमध्ये पाहणार आहोत. सो तो चार्ट आता आपण पाहूया. इथे आहे इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे. सो तुम्हाला फक्त चार्ज आणि मास एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बाकीचं काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. सो इलेक्ट्रॉन्सवरती चार्ज आहे 1.6 × 10⁻⁻19 कूलम. हा जर तुम्ही चार्ज पाहिला तर हा निगेटिव्हमध्ये आहे, कारण इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, निगेटिव्हली चार्ज आहेत. इलेक्ट्रॉनचा मास आहे 9.1 × 10⁻⁻31 किलोग्राम. प्रोटॉनचा चार्ज आहे सेम चार्ज असणार आहे, फक्त पॉझिटिव्हमध्ये आहे. का सेम असणार आहे, कारण आपल्याला हे माहिती आहे की ॲटम कसं आहे, न्यूट्रल आहे. जर इलेक्ट्रॉन एवढा आहे तर ऑब्वियस गोष्ट आहे की इलेक्ट्रॉनच्या अपोजिट चार्ज असायला पाहिजे प्रोटॉनमध्ये, आणि एक्झॅक्टली अपोजिट आहे, फक्त मॅग्निट्यूड सेम आहे. जे साईन आहे तर ते अपोजिट आहे. सो याचा मास किती आहे प्रोटॉनचा, दॅट इज 1.6 × 10⁻⁻27. आणि न्यूट्रॉन चार्जलेस आहे, सो चार्ज 0 आहे. आणि मास किती आहे 1.674. सो एकदम स्लाइटली डिफरन्स आहे, 0.002चा डिफरन्स आहे दोघांच्यामध्ये, अँड दॅट इज व्हेरी स्लाइट डिफरन्स. सो नेक्स्ट आहे, आता आपण पाहतोय ॲटॉमिक मॉडेल्स. Observations obtained from the experiments mentioned in the previous section have suggested that Dalton's indivisible atom is composed of some subatomic particles carrying positive and negative charges. जेव्हा आपण डाल्टन्सची थिअरी पाहिली होती, डाल्टन्सच्या थिअरीमध्ये डाल्टननी बेसिकली काय सांगितलं होतं की ॲटम कसं आहे, इंडिव्हिजिबल आहे, त्याला आपण पुन्हा ब्रेक करू शकत नाही. सो डाल्टनची जी इंडिव्हिजिबल थिअरी होती किंवा ॲटमबद्दलची थिअरी होती, तर त्यानुसार ॲटम इज कंपोज्ड ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स, ज्याच्यामध्ये प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज आहेत, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत. द मेजर प्रॉब्लेम बिफोर द सायंटिस्ट आफ्टर द डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्सवर. आता आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्सचा शोध लावला होता, पण इथेच जर्नी थांबते का तर नाही. अजून ॲटम्स कसे असतील, ॲटम्सचं मॉडेल कशा पद्धतीने असेल, ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स कुठे असतील, प्रोटॉन्स कुठे असतील, असे असंख्य प्रश्न पुढे आहेत आणि त्यांचाही अभ्यास सायंटिस्टला करायचा आहे. सो आता काय प्रश्न पुढे उभे होते की टू अकाउंट फॉर द स्टेबिलिटी ऑफ ॲटम स्टेबल कसा काय राहू शकतो हे त्यांना सांगणं गरजेचं होतं. त्यासोबतच टू कम्पेअर द बिहेवियर ऑफ एलिमेंट्स इन टर्म्स ऑफ बोथ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. एखाद्या एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, हे सगळं कंपॅरिझन करणं. त्यासोबतच टू एक्सप्लेन दी फॉर्मेशन ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ मॉलिक्युल्स बाय कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट ॲटम्स. आणि बरेचसे जेव्हा आपण पाहतो की कंपाऊंड्स वगैरे तयार होतात, मॉलिक्युल्स वगैरे तयार होतात, तर त्यामध्ये ॲटम्सचं कंपोजिशन काय आहे, ते कसे कंबाईन होतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं. टू स्टडी द ओरिजिन अँड नेचर किंवा टू अंडरस्टँड द ओरिजिन अँड नेचर ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ॲब्झॉर्ब्ड ऑर एमिटेड बाय ॲटम्स. ॲज यू नो की ॲटम्स जे आहेत तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ॲब्झॉर्ब करतात किंवा एमिट करतात. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय आहे हे आपण पुढे पाहणार आहोतच. सोबतच ते एमिट किंवा ॲब्झॉर्ब का करतात हेही आपल्याला पुढे पाहायला मिळेल. सो त्याआधी आपण काही ॲटॉमिक मॉडेल्स पाहणार आहोत आणि ॲटॉमिक मॉडेल्स का तयार करण्यात आले हे आपण थोडक्यात पाहूया. Different atomic models were proposed to explain the distribution of these charged particles in an atom. सो बेसिकली एखाद्या ॲटममध्ये कशा पद्धतीने चार्ज पार्टिकल्स डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत वगैरे वगैरे हे सगळं फाइंड आउट करण्यासाठी वेगवेगळे ॲटम्सचे मॉडेल तयार करण्यात आले. ऑल्दो सम ऑफ दीज मॉडेल्स वर नॉट एबल टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम्स. पण यामधलं असं आहे की सगळेच असं पण नाही आहे की सगळेच मॉडेल ॲटमची स्टॅबिलिटी दाखवतील किंवा जे सुरुवातीला मॉडेल तयार करण्यात आलं होतं ते देखील परफेक्ट असेल असं काही नव्हतं. सो बरेचसे मॉडेल्स यामध्ये आले होते. त्यामधले जे 2 मॉडेल्स आहेत लाईक थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम आणि रदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट किंवा रदरफोर्ड्स मॉडेल ऑफ स्कॅटरिंग रेज, हे सगळं आता आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट आहे ते म्हणजे थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम.
J.J. Thomson in 1898 proposed that an atom possesses a spherical shape that is having radius approximately 10 to the power minus 10 मीटर आणि जर आपण न्यूक्लियस पाहिलं तर त्याचं रेडियस असते 10 to the power minus 15 मीटर. सो न्यूक्लियसची रेडियस खूपच छोटी आहे ॲज कम्पॅरेटिव्हली टू दी ॲटमची रेडियस. इन विच पॉझिटिव्ह चार्ज इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. सो बेसिकली थॉम्सन यांनी प्लम पुडिंग मॉडेल मांडलं होतं. तुम्ही वॉटरमेलॉन वगैरे पाहिलं असेल, मस्त उन्हाळ्यामध्ये खाल्लं असेल. सो वॉटरमेलॉनमध्ये जो लाल कलरचा पार्ट असतो तर तो काय आहे, त्यांच्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही सीड्स एम्बेडेड असतात त्या वॉटरमेलॉनमध्ये, त्या सीड्स म्हणजे काय आहे, इलेक्ट्रॉन आहे. सो रदरफोर्ड यांच्या मते जो आपला ॲटम आहे तो पूर्ण स्पेरिकल आहे, भरलेला आहे. त्याच्या आतमध्ये सगळा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि फक्त जे इलेक्ट्रॉन्स आहेत तेच निगेटिव्हली चार्ज आहेत. त्यासोबतच जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे त्याच्यामध्ये का एम्बेडेड राहू शकतात आपल्या कशामध्ये, वॉटरमेलॉनमध्ये नाही, ॲटममध्ये. सो ते एम्बेडेड का राहू शकतात, ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो यालाच आपण प्लम पुडिंग मॉडेलही म्हणतो, वॉटरमेलॉनचं मॉडेलही म्हणतो, बरीचशी नावं आहेत त्याला. सो द मॉडेल कॅन बी व्हिज्युअलाइज्ड ॲज अ प्लम पुडिंग ऑर watermelon of positive charge with plums or seeds with negative charged. An important feature of this model is that the mass of the atom is assumed to be uniformly distributed over the atom. सो या ठिकाणी जे मास आहे ॲटमचा ते असं नाही की याच ठिकाणी सगळं आहे आणि बाकी कुठे नाही आहे, तर हे जे मास आहे हे पूर्ण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे पूर्ण आपल्या ॲटममध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ऑल्दो धिस मॉडेल वॉज ॲबल टू एक्सप्लेन दी ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम. सो या मॉडेलमधून आपल्याला हेही कळलं होतं की ॲटम कसं आहे, न्यूट्रल आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीही एक दुसऱ्याला बॅलन्स करतात आणि ॲटम कसं आहे, न्यूट्रल आहे. बट वॉज नॉट कन्सिस्टंट विथ द रिझल्ट ऑफ लेटर एक्सपेरिमेंट्स. बट हे तर सगळे फीचर्स जे आहेत किंवा कॅरेक्टर्स जे आहेत ते मांडले गेले होते, पण प्रत्येक रिॲक्शनच्या वेळेस हे असं का झालं, हे तसं का झालं, हे काही या मॉडेलद्वारे एक्सप्लेन करता येत नव्हतं. सो थॉम्सन वॉज अवॉर्डेड नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1906 for his theoretical and experimental investigations on the conduction of electricity by gases. सो बेसिकली फिजिक्ससाठी थॉम्सन यांना नोबेल प्राइज मिळालं होतं. ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट या ठिकाणी पण थोडीशी इन्फॉर्मेशन आहे अबाउट रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स, ते देखील तुम्ही वाचू शकता. आपण जस्ट एवढं पाहतोय की जे न्यूक्लियसचा शोध लागला होता शॅन्डविक यांनी न्यूक्लियसचा शोध लावला होता रदरफोर्ड यांनी, ते आपण पाहिलं. पुढेही आपण हा एक्सपेरिमेंट पाहणार आहोतच की न्यूक्लियसचा शोध कसा लागला, कारण आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स पाहिले, इलेक्ट्रॉन झालं, प्रोटॉन झालं, न्यूट्रॉन झालं या सगळ्यामागची हिस्ट्री आपण पाहिली. आता आपण न्यूक्लियसचा शोध कसा लागला हे पाहणार आहोत. बट त्याआधी या ठिकाणी तुम्ही हे पाहिलं असेल की अल्फा पार्टिकल्स जे असतात ते पॉझिटिव्हली चार्ज असतात, बीटा निगेटिव्हली चार्ज असतात आणि गेमा पार्टिकल्स न्यूट्रल असतात. सो जी पेनेट्रेशन पॉवर आहे, पेनेट्रेशन पॉवर म्हणजे काय की एखाद्या शीटमधून, जसं की मगाशी आपण पाहिलं, जर आपण बेरिलियमच्या शीटमधून अल्फा पार्टिकल्स रिलीज केले तर आपल्याला काय मिळतात, न्यूट्रॉन्स मिळतात. ओके, म्हणजे ते किती पॉवरने पेनेट्रेट करू शकतं याच्या अनुसार यांचं एक पेनेट्रेशन पॉवरचं एक छोटीशी लाईन आहे. फॉर एक्झाम्पल जे गॅमा रेज असतात ते हायली पेनेट्रेटिंग आहेत, दॅन बीटा अँड देन अल्फा. ओके, सो हा एक सिक्वेन्स आहे. आता आपण पाहतो रदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. सो जे जे थॉम्सन यांचं मॉडेल आपण मगाशी पाहिलं होतं. आता आपण पाहतो रदरफोर्ड यांचं मॉडेल. सो बेसिकली रदरफोर्ड यांच्या मॉडेलमधून आपल्याला न्यूक्लियसबद्दल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. यालाच आपण अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट असंही म्हणतो, अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. सो बेसिकली रदरफोर्ड यांनी काय केलं होतं, एक सोर्स घेतला होता ज्यामध्ये सगळे अल्फा पार्टिकल्स आहेत, असा सोर्स आहे. या ठिकाणी लीडची एक प्लेट आहे आणि या ठिकाणी गोल्डची प्लेट आहे आणि हे काय आहे तर जे फ्लोरोसंट असतात तर त्याचं हे स्ट्रीप आहे. सो बेसिकली जेव्हा इथून अल्फा पार्टिकल्स एमिट केले जाणार तर हे पार्टिकल्स या लीडच्या प्लेटमधून बाहेर येणार आणि या गोल्ड प्लेटवरती येणार आहेत. काही पार्टिकल्स गोल्ड प्लेटमधून असे इझिली जाऊन या फ्लोरोसनच्या स्ट्रीपवरती बंबाट होतात, तर काही जे आहेत तर ते थोडेसेच अँगलने डेव्हिएट होतात. तर या असे जेव्हा त्यांनी 20,000 एक्सपेरिमेंट केले तर त्या 20,000पैकी कुठेतरी एका एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं होतं की हे पार्टिकल असं जातं आणि रिटर्न येतं असं. ओके, म्हणजे हा पार्टिकल असा जातो या ठिकाणी आणि रिटर्नही त्याच वेगाने किंवा त्याच अँगलमध्ये 180 अँगलमध्ये रिटर्न येतो. सो हा का रिटर्न येतोय, कारण या ठिकाणी प्रेझेंट आहे न्यूक्लियस. ओके, सो ज्या ठिकाणी न्यूक्लियस असेल तिथूनच तो पार्टिकल काय होणार आहे, रिटर्न बॅक येणार आहे 180 डिग्रीच्या अँगलमध्ये. का असं होतंय, कारण न्यूक्लियस कसं आहे, ऑलमोस्ट त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे आणि मगाशी आपण पाहिलं की अल्फा पार्टिकल्स काय आहेत, पॉझिटिव्हली चार्ज आहेत. सो ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह एक दुसऱ्याला रिपल करणार आणि त्याच्यामुळे ते काय होणार आहे, खूप लांब जाणार आहे तो जो आपला अल्फा पार्टिकल आहे तो, आणि तो 180मध्ये असा टर्न होतो किंवा डेव्हिएट होतो आणि मागे रिटर्न येतो, कम बॅक होतो. सो त्याच्यामुळे इथे काहीतरी असणार आहे पॉझिटिव्हली चार्ज, जे की ज्या ठिकाणी पूर्ण ॲटमचं मास कॉन्सन्ट्रेट झालं असणार आहे आणि ते होतं आपलं न्यूक्लियस.
त्यासोबतच तुम्ही जर पाहिलं काही रेस एकदम इझिली पुढे जाऊ शकतात, बट काही रेस एकदम थोडंसं अगदी 180 डिग्री नाही तर थोडंसं डिव्हिएशन डिफ्लेक्शन दाखवत आहेत. का तर त्या ठिकाणी प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत. ऑब्व्हियसली प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज्ड आहे आणि आपलं जे काय त्याचं नाव अल्फा पार्टिकल्स आहेत ते पण पॉझिटिव्हली चार्ज्ड आहेत. सो या ठिकाणी त्याचं थोडंसं डेव्हिएशन होणार आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे. सो तुम्ही डायग्राम पाहिलेली आहे, तुम्हाला आय होप सो की एक्सपेरिमेंट कळला असेल. सो फ्लोरोसंट झिंकचं सल्फेट म्हणजे फ्लोरोसंट झिंक सल्फेटचं स्ट्रीप आपण या ठिकाणी का वापरली होती, तर द रिझन बिहाइंड दॅट वॉज की जेव्हा आपण अल्फा पार्टिकल बंबार्ड करणार आहोत तर ते अल्फा पार्टिकल जेव्हा याला असे चिटकतात किंवा त्याच्यावरती जाऊन बंबार्ड होतात तेव्हा इथे एक स्पॉट तयार होतो. सो जेणेकरून आपल्याला कळतं की या ठिकाणी एखादी रे आलेली आहे किंवा अशा पद्धतीने स्पॉट तयार झालेला आहे. त्याच्यावरून आपण एक्सपेरिमेंटला एक प्रूफ देऊ शकतो. नेक्स्ट आहे. The result of scattering experiment were quite unexpected. According to Thomson model of atom, the mass of each gold atom in the foil should have been spread evenly over the entire atom, and alpha particles had enough energy to pass directly through such a uniform particles, uniform distribution of mass. So it was expected that the particles would slow down and change direction only by a small angles as they pass through the foil, but आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थॉम्सन यांच्या मते पूर्ण ॲटम कसा आहे, भरलेला आहे आणि स्पेरिकल वगैरे आहे असं सांगितलेलं होतं. बट जेव्हा रदरफोर्ड यांनी एक्सपेरिमेंट केला तेव्हा हे जे पार्टिकल्स आहेत हे मधूनही पासआउट होत होते. मग ते असे कधी जाणार आहेत एकदम स्ट्रेट वगैरे, तर जेव्हा त्यांना एम्प्टी स्पेस मिळेल. सो रदरफोर्ड यांच्या मते ॲटम कसा आहे, पूर्ण भरलेला किंवा स्पेरिकल म्हणजे स्पेरिकल आहे बट पूर्ण भरलेला वगैरे नाही आहे. सो ॲटम कसा आहे, आतमधून थोडासा एम्प्टी देखील आहे. सो ऑब्झर्वेशन काय काय होते, तर मोस्ट ऑफ दी अल्फा पार्टिकल्स पास थ्रू दी गोल्ड फॉईल अनडिफ्लेक्टेड. काही पार्टिकल्स डिफ्लेक्ट न होता एकदम स्ट्रेट वगैरे असे पास झाले. का तर त्या ठिकाणी एम्प्टी स्पेस प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे काही जे अल्फा पार्टिकल्स आहेत ते एकदम थोड्याशा अँगलने डिफ्लेक्ट झाले. का तर त्या ठिकाणी प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत. आणि काही जे म्हणजे यामधले खूपच कमी एखादा 20,000 मधला एखादा जो आहे तर तो रिटर्न बॅक डिफ्लेक्ट झाला. का तर या ठिकाणी न्यूक्लियस प्रेझेंट आहे. सो हे सगळे पॉईंट्स तुम्ही रीड करू शकता, मी जस्ट एक्सप्लेन केलेले आहेत. नेक्स्ट आहे. कॅल्क्युलेशन बाय रदरफोर्ड शो दॅट the volume occupied by the nucleus is negligibly small as compared to the total volume of atom. जर आपण न्यूक्लियसचं व्हॉल्यूम घेतलं तर ते खूप स्मॉल आहे ॲज पर दी ॲक्च्युअल ॲटमचं मॉलिक्यूल. जर आपण न्यूक्लियसचं मॉलिक्यूल घेतलं तर ते खूपच लहान आहे. त्यासोबतच जर आपण ॲटमची रेडियस पाहिली दॅट इज 10 to the power -10 मीटर. जर आपण न्यूक्लियसची रेडियस पाहिलं दॅट इज 10 to the power -15 मीटर. सो तुम्ही असं इमॅजिन करू शकता की हे आहे आपलं वानखेडे स्टेडियम किंवा क्रिकेटचं स्टेडियम. सो हे स्टेडियम केवढं मोठं आहे आणि यामध्ये आहे आपला क्रिकेटचा बॉल. ओके, सो हा जो बॉल आहे हा तुम्ही न्यूक्लियस इमॅजिन करा आणि हा जे क्रिकेटचं स्टेडियम आहे पूर्ण याला तुम्ही ॲटम असं इमॅजिन करा. सो ॲटम किती मोठा आहे आणि न्यूक्लियस केवढूच आहे म्हणजे अगदी नेग्लिजिबल आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सो हे तुम्ही असं कंपॅरिझन लक्षात ठेवू शकता. आणि हे जे वानखेडे स्टेडियम आहे किंवा कोणतंही स्टेडियम तुम्ही जे इमॅजिन करणार आहात तर त्या स्टेडियमचं तुम्हाला किती अंतर घ्यायचं आहे, रेडियस 5 किलोमीटरचं घ्यायचं आहे आणि इथे आहे आपला न्यूक्लियस. सो एवढासाच किंवा एवढा नेग्लिजिबल तो न्यूक्लियस असतो ॲटममध्ये. नेक्स्ट आहे. ऑन द बेसिस ऑफ अबव ऑब्झर्वेशन्स अँड कन्क्ल्युजन्स रदरफोर्ड प्रपोज द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. सो हे सगळ्या ऑब्झर्वेशनच्या आधारे रदरफोर्ड यांनी एक मॉडेल प्रपोज केलं. सो द पॉझिटिव्ह चार्ज अँड मोस्ट ऑफ द मास ऑफ ॲटम वॉज डेन्सली कॉन्सन्ट्रेटेड इन एक्स्ट्रीमली स्मॉल रिजन. सो जे पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे ते कुठे आहे, फक्त न्यूक्लियसमध्ये आहे. म्हणजे फक्त न्यूक्लियसच्या रिजनमध्ये हे सगळं मास जे आहे तर ते एकत्र आलेलं आहे किंवा डेन्स झालेलं आहे. आणि कुठला पोर्शन आहे तो न्यूक्लियसचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे. द न्यूक्लियस इज सराउंडेड बाय इलेक्ट्रॉन्स दॅट मूव्ह अराउंड द न्यूक्लियस विथ अ व्हेरी हाय स्पीड इन सर्क्युलर पाथ कॉल्ड ॲज ऑर्बिट्स. त्यासोबतच हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या बाहेर बरेचसे ऑर्बिट्स आहेत आणि या ऑर्बिट्समध्ये आहेत इलेक्ट्रॉन्स जे की मुवमेंट दाखवणार आहेत किंवा रिव्होल्यूशन दाखवणार आहेत. सो हे जे पाथ आहे की ज्या पाथवरून इलेक्ट्रॉन्स रिव्होल्यूशन करणार आहेत त्या पाथला आपण म्हणतो ऑर्बिट्स. So thus Rutherford's model of atom resembles the solar system in which nucleus plays the role of sun and the electrons that of revolving planet. तुम्ही जर पाहिली आपली सोलार सिस्टीम तर याच्याभोवती पण अशा पद्धतीने ऑर्बिट्स आहेत. प्रत्येक ऑर्बिटमध्ये कुठला ना कुठला तरी प्लॅनेट आहे. तर ज्या पद्धतीने प्लॅनेट्स सनच्या भोवती रिव्हॉल्युशन करतात त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्युशन करतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे. आता तुम्ही म्हणाल सन आणि अर्थ एकमेकांच्या भोवती म्हणजे सनच्या भोवती अर्थ रिव्हॉल्युशन का करू शकतोय, कारण त्यांच्यामध्ये काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ज्याद्वारे एकमेकांना ते दोघं धरून ठेवत आहेत किंवा रॅदर दॅन सन त्या अर्थला धरून ठेवतोय आणि त्याच्यामुळे अर्थ सनभोवती रोटेशन करू शकतो. सो हे तर झालं सोलार सिस्टममध्ये. मग
ॲटम्समध्ये असं काय आहे की ज्यामुळे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व करतात, तर दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा जो न्यूक्लियस आहे हा या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे न्यूक्लिअर एनर्जीने किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनने अट्रॅक्ट करून ठेवतो आणि त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्युशन दाखवतात. ओके, सो इन धिस वे आपण आतापर्यंत काही मॉडेल पाहिलेले आहेत. त्यासोबतच आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्सचे डिस्कवरी वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, आयसोटोप्स, आयसोबार्स, त्यासोबतच जे लाईन स्पेक्ट्रा वगैरे आहेत, बोहर यांचा जो मॉडेल आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.